गावी आलो आणि अचानक भयानक जोरदार पाऊस सुरू झाला. तर झालं असं, कालच्या एवढ्या गडबडीमध्ये आम्ही बेबी शॉवरचा हा केक कटिंग करायचा विसरून गेलो. तर आज होता चाकणमधला आमचा तिसरा आणि शेवटचा दिवस. रेडी वगैरे होऊन लवकरच आवरलं म्हणून जिजूंबरोबर एक फनी व्हिडिओ शूट केला. अँड इट टर्न आउट ॲक्च्युअल फनी व्हिडिओ, जे की आम्ही दोघांनी सुद्धा स्पॉईल करून टाकलं. तर आज घरी होता पुरणपोळीचा बेत. आमच्या आया घरी असल्या ना की आमच्या मुलींना काहीच टेन्शन नसतं, आम्ही मोकळ्या बसलेला असतो. मम्मी म्हणाली की आज सुवासिनींना जेवायला घालायचं असतं आणि आपल्या कुलदेवीला नैवेद्य दाखवायचा असतो. आणि तोच घेऊन आम्ही निघालो होतो आमच्या एअर कंडिशनर गाडीमध्ये. तासाभरात आम्ही गावी पोहोचलो आणि देवीचं छान दर्शन असं झालं. दर्शन वगैरे करून झालं आणि मंदिराबाहेरचा सुंदर परिसर एन्जॉय करून वी वेंट टू आमच्या काकांच्या घरी. पाऊस लवकरच येईल असं वाटत होतं म्हणून आमचा डान्स व्हिडिओ आम्ही लवकरच शूट करून घेतला आणि थोड्याच वेळात जोरदार पावसाला सुरुवात झाली. मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. घरी पोचलो आणि सुंदर पावसाच्या वातावरणामुळे मस्त अशी मूग भजी खाण्याची इच्छा झाली आणि ताईने आमच्या मूग भजी बनवली आणि मम्मीने आमच्या कराक्कर मिरच्या तळल्या. या मग लवकर गरमागरम मूग भजी खायला. ओके बाय.